हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. श्लोक क्रमांक 8 वाचन सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 8. तमस्तु अज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमाद आलस्य निद्राभिः तत्निबधनाति भारत. भाषांतर. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणताहेत, हे भारता, हे भरत कुळात जन्मलेल्या अर्जुना, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. शब्दशः अर्थ बघूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आता या 8व्या श्लोकात तमोगुणाबद्दल सांगतायत. 6व्या श्लोकात त्यांनी सत्वगुणाची माहिती दिली. 7व्या श्लोकात रजोगुणाबद्दल सांगितलं आणि 8वा श्लोक आहे त्यामध्ये तमोगुणाबद्दल सांगतायत. सुरुवातीचा शब्द आहे तमः, म्हणजे हा जो तमोगुण आहे तो. तर तमः तु अज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां. तर विद्धी म्हणजे हे अर्जुना तू जाणून घे. तमः हा जो तमोगुण आहे तो. आणि मग म्हटलंय तू. तू म्हणजे काय? परंतु. तर परंतु, तर इथे का असं म्हटलं आहे? कारण हा जो तमोगुण आहे तो मी आधी सांगितलेला जो सतोगुण आहे, रजोगुण आहे, त्यांपेक्षा हा तमोगुण आहे तो खूप जास्त बद्ध करणारा आहे. म्हणून भगवंत म्हणतात तमस्तु अज्ञानजं विद्धि. तर अज्ञान या शब्दाचा अर्थ काय आहे? अज्ञान म्हणजे ज्यामध्ये व्यक्ती आपलं स्वरूप स्थिती काय आहे याबद्दल पूर्णपणे अज्ञानी असतो. म्हणजे त्याला समजतच नाही की मी कोण आहे ते. तर असा हा तमोगुण आहे तो अज्ञानजम आहे, म्हणजे अज्ञानाने उत्पन्न झालेला आहे, हे तू जाणून घे, असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि हा जो तमोगुण आहे तो काय करतो? मोहनम सर्व देहिनाम. सर्व देहिनाम म्हणजे सर्व देहधारी जीव आहेत त्यांचा हा मोहनम मोह आहे. मोह म्हणजे काय? तर यामध्ये वस्तू जशी आहे तशी त्या रूपात समजत नाही, त्या विरुद्धच ती पाहिली जाते. दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे प्रमाद आलस्य निद्राभिः. तर हा जो तमोगुण आहे त्याचा परिणाम काय होतो आहे, व्यक्तीवर प्रभाव काय होतो आहे, तर ते दुसऱ्या ओळीत भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत प्रमाद. प्रमाद म्हणजे काय? वेडेपणा. कित्येकदा व्यक्तीला माहिती असतं की हे कार्य करायला हवं, परंतु ते कार्य तो करतच नाही. दुसरा शब्द आहे आलस्य. आलस्य म्हणजे आळस. कोणतेही कार्य करायला सांगितले तर ते कार्य करण्यामध्ये आळस करणे. आणि निद्राभिः, त्याचा अर्थ आहे आणि निद्रा, म्हणजे प्रमाद, आळस आणि निद्रा. तर निद्रा म्हणजे काय? झोपून राहायला या तमोगुणात व्यक्तीला खूप आवडतो. तर असा व्यक्ती आहे तो म्हणतो माझं मन लागत नाहीये, मला आळसावल्यासारखं वाटतंय, झोपून राहावंसं वाटतंय. तर हे सगळं तमोगुणाचं लक्षण आहे. आणि शेवटी दुसऱ्या ओळीत शेवटचे शब्द आहेत तत्. तत् म्हणजे हा जो तमोगुण आहे त्याचे हे जे परिणाम आहेत प्रमाद, आळस, निद्रा, हे परिणाम निबधनाती म्हणजे बद्ध करतात. कोणाला?
सर्व देहीनाम, सर्व देहधारी जीव आहेत त्यांना हे तमोगुणाचे परिणाम बंधनकारक ठरतात. भारता, हे भरतवंशी अर्जुना, तू हे सगळं जाणून घे. तर एकदा भाषांतर वाचूया पुन्हा. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. तर जेव्हा व्यक्ती तमोगुणाच्या प्रभावाखाली असतो त्यावेळी त्याचा परिणाम काय दिसतो, तर त्या व्यक्तीमध्ये प्रमाद, आळस आणि निद्रा आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारे हे तमोगुणाचे परिणाम आहेत, तर ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात, बांधून टाकतात. तर अशा प्रकारे आपण हा जो 8वा श्लोक आहे त्याचे शब्द आणि भाषांतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद् भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.